तुमचा चॉकलेट केक कधी कधी फुगत नाही का, किंवा आतून कच्चाच राहतो? आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी शेअर करते एकदम परफेक्ट एगलेस चॉकलेट केक, तोही ओव्हन शिवाय. नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत खूपच मऊ, ओलसर आणि स्पॉन्जी असा एगलेस चॉकलेट केक. हा केक चहा बरोबर तर छान लागतोच, पण बर्थडे किंवा कस्टम केक ऑर्डरसाठी स्पॉन्ज म्हणूनही परफेक्ट आहे. सर्वप्रथम एका मोठ्या भांड्यात दही आणि साखर घ्या. इथे मी ब्राऊन शुगर घेतली आहे. इथे एक टीप लक्षात ठेवा, दही रूम टेम्परेचरचंच असायला हवं. फ्रीजमधलं थेट दही वापरू नका. साखर पूर्ण विरघळेपर्यंत मिक्स करा. साखर विरघळली नाही तर केकचा टेक्स्चर बरोबर येत नाही. आता यात बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घाला आणि तो छान चाळून घेऊनच मिक्स करा. नंतर तो हळूहळू मिक्स करून हे बॅटर 10 मिनिटं आपण बाजूला ठेवूयात. ह्या रेसिपीसाठी लागणारे सर्व इन्ग्रेडियंट्सचं मेजरमेंट मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलं आहे. बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर छान मिक्स झाल्यावर 10 मिनिटं आपण हे वेट बॅटर रेस्ट करायला ठेवूयात. तोपर्यंत आपण केक टीनला बटर लावूयात आणि त्याला मैद्याने डस्टिंग करून घेऊयात. यामुळे केक डिमोल्ड करताना इझिली डिमोल्ड होऊन जाईल. केक टीन डस्टिंग करून झाल्यानंतर एक जाडबुडाची कढई घ्या आणि ती मंद आचेवरती प्रीहीट करायला ठेवून द्या. कढई प्रीहीट नसेल तर केक नीट बेक होणार नाही. आता आपण सगळे ड्राय इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घेऊया. आता इथे मी मैदा आणि कोको पावडर हे चाळून घेतले आहेत. आता हे मैदा आणि कोको पावडर चाळून घेतल्यामुळे त्यात गाठी राहत नाहीत आणि केक जास्त मऊ होतो. ह्या वेट मिक्सरमध्ये तेल आणि व्हॅनिला एसेन्स ॲड करून नंतर हाफ क्वांटिटीमध्ये आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स टाकूयात आणि कट फोल्ड मेथडनी ते व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. बॅटर छान मिक्स होत आलं की राहिलेले ड्राय इन्ग्रेडियंट्सही याच्यात आपण घालूयात आणि व्यवस्थित कट फोल्ड मेथडने मिक्स करून घेऊयात. कट फोल्ड मेथडने बॅटर मिक्स केल्यामुळे केक कडक होत नाही आणि त्यात गुठळ्याही राहत नाहीत. आता इथे तुम्ही तेलाऐवजी तूपही वापरू शकता, पण तेल वापरल्यामुळे केक हा कडक होत नाही आणि 2-3 दिवस छान सॉफ्ट राहतो. आता इथे बॅटर मिक्स करताना फक्त गाठी फुटेपर्यंतच बॅटर मिक्स करा. ओव्हर मिक्स करू नका, कारण ओव्हर मिक्स केल्यामुळे केक जो आहे तो फुगत नाही आणि तो एकदम कडकही होतो. आता आपलं बॅटर छान मिक्स झालं आहे. तयार केलेलं हे मिश्रण आपण केक टीनमध्ये टाकूयात आणि नंतर वरनं त्याला नीट व्यवस्थित लेवल करून घेऊयात. छान व्यवस्थित लेवलिंग करून झाल्यावर हा केक टीन आपण लगेच आता कढईत ठेवणार आहोत. इथे मी मोठा कुकर प्रीहीट करायला ठेवला होता. तो छान प्रीहीट झाला आहे. आता हा टीन मी त्यामध्ये ठेवणार आहे आणि लगेच त्यावर झाकण ठेवून त्यावर एक जड वस्तू ठेवणार आहे. जड वस्तू ठेवल्यामुळे हीट जी आहे ती आतमध्ये इव्हनली स्प्रेड होते आणि केक जो आहे तो छान फुगतो. हा केक मंद आचेवरती 40 ते 50 मिनिटं बेक करून घ्या. 40 ते 50 मिनिटानंतर एक टूथपिक किंवा चाकू एकदम मधोमध केकच्या घालून बघा. जर चाकू किंवा टूथपिक एकदम क्लीनली बाहेर आले, याचा अर्थ आपला केक छान बेक झाला आहे. आता हा केक आपण लगेच डिमोल्ड करणार आहोत. बघा, काहीही टॅप न करता तो इझिली कसा बाहेर आला केक टीनमधनं. आता हा केक आपण पूर्णपणे थंड करून घेणार आहोत. केक पूर्ण थंड झाला की आपण त्याला कट करून घेऊयात. केक पूर्ण थंड होण्याआधीच जर कापला तर केकचे तुकडे पडतात, त्यामुळे तो पूर्ण थंड झाल्यावरतीच कट करा. आपला केक थंड झाला आहे. आता आपण त्याच्या स्लाइस कट करून घेऊयात. बघितला ना, किती परफेक्ट आणि स्पॉन्जी असा आपला चॉकलेट केक झाला आहे. हा केक तुम्ही चहा बरोबर खाऊ शकता किंवा क्रीम लावून डेकोरेटिव्ह केक ऑर्डरसाठीही वापरू शकता. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच सोप्या घरगुती रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत खुश रहा आणि स्वयंपाक करत रहा. थँक्यू.